आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडू लागलाय. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 8 दिवसात आता मतदानाची तारीख जवळ आली आहे, 15 जानेवारी. त्यामुळे आता एकूणच सगळ्याच उमेदवारांच्या प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 13 महायुतीचे उमेदवार सत्यजित जाधव आणि ओंकार जाधव यांच्याही प्रचाराला आता प्रचंड वेग आलेला आहे. दोघांना एक स्वप्न पूर्ण करायचं आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांचं. आमदार चंद्रकांत जाधव एक स्वप्न पाहून राजकारणात आलेलं व्यक्तिमत्व, व्हिजन घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व, समाजकारणाला महत्त्व देणारं व्यक्तिमत्व. केवळ 2.5 वर्षे त्यांना आमदार म्हणून काम करता आलं, पण 2.5 वर्षात त्यांनी एक वेगळा ठसा आपला निर्माण केलेला आहे. शाहू मिलच्या जागेत काहीतरी नवीन करायचं, पर्यटनात कोल्हापूरचं पर्यटन वाढवायचं, IT उद्योग मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात आणायचं, उद्योगात वाढ करायची, कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करायचा म्हणून या व्यक्तीनं अनेक वर्षे धडपड केली. कोल्हापूरचं फुटबॉल जगात कसं पोचेल यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूर खड्डेमुक्त कसं होईल, कोल्हापूरच्या वाहतुकीला शिस्त कसं लागेल यासाठी प्रयत्न केला. कोरोना आणि महापूर काळात तर चंद्रकांत जाधव यांनी स्वतःला संपूर्णपणे झोकून दिलं, पण दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा वारसा जयश्री जाधव यांनीही अतिशय चांगला जपला. अतिशय कमी वेळ मिळाला पण आमदार म्हणून या वेळेतही त्यांनी अतिशय चांगलं काम करून दाखवलं. संधी मिळाली तर सोनं होऊ शकतं हे जाधव कुटुंबानं करून दाखवलं. आणि या दोघांचा वारसा आता सत्यजित जाधव हे चालवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. खरं तर सत्यजित जाधव एक उद्योजक, पण समाजकारणाची आवड आणि उद्योजकता एकीकडं सांभाळत असताना समाजकारण करायला आवडतं म्हणून ते आता कोल्हापूर महापालिकेच्या मैदानात उतरले आहेत. सत्यजित जाधव यांचंही काहीतरी व्हिजन आहे, अतिशय चांगलं व्हिजन आहे. त्यांनाही काहीतरी करून दाखवायचं, अण्णांच्या माघारी त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं त्यांची इच्छा आहे, महत्त्वाकांक्षा आहे. आणि जेव्हा इच्छा असते, महत्त्वाकांक्षा असते, तेव्हा ती निश्चितपणे पूर्ण होत असते. उद्योजक म्हणून काम करत असताना समाजसेवा ते करत आहेत. पहिल्याच पत्रकार बैठकीत कोल्हापूर स्मार्ट कसं होईल, प्रभाग स्मार्ट कसा होईल, कोल्हापूरचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर त्यांनी भाष्य केलं. म्हणजे एक स्वप्न अण्णांचं आहे, ते त्यांना पूर्ण करायचं आहे. मुळात मंगळवारपेठ ही जन्मभूमी आणि कर्मभूमी, याच कर्मभूमीत अण्णा घडले. मंगळवारपेठ म्हणजे कोल्हापूरची पंढरी, फुटबॉलची पंढरी. या फुटबॉलच्या वाढीसाठी अण्णांनी प्रचंड प्रयत्न केले. तोच वारसा सत्यजित जाधव जपत आहेत. स्वप्न अण्णांचं आहे, पूर्ण करायचं आहे सत्यजित जाधवांना. आणि जबाबदारी आहे मतदारसंघातील प्रत्येक मतदारांची. धडपड त्यांची सुरू आहे. अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, कारण एक मॉडेल प्रभाग करायचा आहे, समस्यामुक्त प्रभाग करायचा आहे, प्रभागाचा कायापालट करायचा आहे. कामाची स्टाईल जाधव कुटुंबाची सगळ्यांना या भागात माहीत आहे, कारण 3 वेळा काका संभाजी जाधव हे या प्रभागातून निवडून आलेले आहेत. 24 तास उपलब्ध असणं आणि आलेल्या प्रत्येकाचं काम करणं हा जाधव कुटुंबाचा स्वभाव. त्यामुळे प्रत्येकाच्या मत्तीला धावून जाणारं कुटुंब म्हणून जाधव कुटुंबाकडं पाहिलं जातं. याच शिदोरीवर अनेक वर्षे केलेल्या कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावर सत्यजित जाधव यांनी प्रभाग क्रमांक 11 आता शिंदे सेनेच्या वतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात पाऊल टाकलेलं आहे. ओंकार जाधव यांनी प्रभाग क्रमांक 13 शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार म्हणून या 13 मैदानात उतरले आहेत. दोघंही महायुतीचे तरुण उमेदवार आहेत. दोघांनाही काहीतरी करून दाखवायचं आहे. प्रचंड इच्छा आहे काम करण्याची, महत्त्वाकांक्षा आहे. आता जबाबदारी प्रत्येकाच्या दोन्ही प्रभागातल्या लोकांची आहे की
चांगल्या युवा नेतृत्वाला निवडून देण्याची, त्यांच्याबरोबरच महायुतीचे जे जे उमेदवार आहेत सगळे इतर सर्वांना निवडून देऊन कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची जबाबदारी, कारण केंद्रात महायुतीची सत्ता, राज्यात महायुती सत्ता, तशीच सत्ता कोल्हापुरात आली तर निधी मोठ्या प्रमाणात मिळेल आणि विकासाचा गाडा आहे जो कोल्हापूरचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. जाधव प्रभाग क्रमांक 11 सत्यजित जाधव आणि प्रभाग क्रमांक 13 ओंकार जाधव यांना निवडून देण्याची. धन्यवाद.